अरे साधी नाही माझी मॉडेल आहे तिच्या नाकात नकली डोळ्यात गोगले अरे माझी पण अप्सरा चंद्रावाणी म्हणून तिच्यासाठी मी पण लय पागले अरे बघ 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 तिची ठुमक्याची चाल गालामध्ये खळी आणि हसणं कमाल गोरो गोरो रूप तिचे काळे काळे बाल आणि तूच आहे राणी माझ्या प्रेमाची ढाल। अरे साधी नाही माझी मॉडेल आहे तिच्या नाकात नकली डोळ्यात गोगले अरे माझी पण अप्सरा चंद्रावाणी म्हणून तिच्यासाठी मी पण लय पागले अरे बघ 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 तिची ठुमक्याची चाल गालामध्ये खळी आणि हसणं कमाल गोरो गोरो रूप तिचे काळे काळे बाल आणि तूच आहे राणी माझ्या प्रेमाची ढाल। तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो एडिट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते तुम्ही ओपन केल्यानंतर सिम्पली न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा जो इथे फोटो सिलेक्ट करून तुम्ही ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला क्रिएशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ओपन सोचा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच फोटोवरती क्लिक करून दोन बटन हा फोटो सेट करायचा आहे। सेट झाल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमॉड इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे। बीटमॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉडवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडचा एक ऑप्शन मिळून जाईल सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो पुढे त्यावरती क्लिक करू ह्याच्या पुढची लेंथ आहे जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे इथपर्यंत नेल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं। आता ह्या फोटोवरती क्लिक करून आपण जे बीट मॉड्यूमध्ये बीट दिले आहे जिथून जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट आपली इथे चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। तिथून स्प्लिट केल्यानंतर त्याच्या पुढची बीट बघूया कुठे चेंज होत आहे। इथे बीट आपली चेंज होत आहे तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करा। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शोच्या बीट मार्पर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। तर मी काय करतो इथून फोटो आहे ना बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो तुम्ही पण घ्या। इथे पण पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा ठेवून हे जे ट्रान्झॅक्शन आहे पहिलं आपलं त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल लिव्हिंग फ्लॅशचा इथून सिलेक्ट करायची जी लेंथ आहे संपूर्ण कमी करून इथं मग अप्लाय टॉल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं खाली मिळून जाईल। क्लिक केल्यानंतर इनमध्ये द्यायचं यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली कंबोमधला स्ट्रेच आणि डिस्टोचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना इनमधला ड्रॉप डाऊनचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला प्लॅन नंबर 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ना सिम्पली इनमधला क्रॉस सेकचा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधला स्प्लिट स्लाइड हा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना येते ना तुम्ही बघू शकाल की कंबोमधला प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करून द्यायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला प्लॅन नंबर 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला बाउन्स 1चा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच स्नॅपशॉट्स हा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल्स जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना आउटमधला ब्लॅक होलचा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधलाच झूम फ्लिपचा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली कंबोमधला डायनामिक सेक 2चा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा उठायचं आहे। पहिल्यांदा उठल्यानंतर इथे मग इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली हॉरिझॉन्टल रीलचा इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिले जे दोन्ही फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायची। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो 3 सेकंदाचा तिथला फोटो आहे म्हणजे तिसरा जो आपला फोटो आहे तिथे आले तरी चालेल अशा प्रकारे। इथे आल्यानंतर व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे। तर यामध्ये आल्यानंतर एक तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे ते आपण सिलेक्ट करूया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ह्याच्या पेक्षा लेंथ असेल आपले हे जे तिसरा आणि चौथा फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला पुढेच्या 7 सेकंदाचे थोडं पुढे यायचं आणि व्हिडिओ टूवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला प्रोमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल कार्ड ओराचा इथून सिलेक्ट करायचा आहे। नाही तर कोणता इफेक्ट नाही मिळाला तर डायरेक्ट इथून सर्च करू शकता अशा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल 7 सेकंदापासून सिम्पली आपल्या 10 सेकंदापर्यंत न्यायची।
त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो व्हिडिओ आहे तिथं आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरचं एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होऊन जाईल.